गाडीचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या दोन्ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या। पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता। चांगल्या बॉलने सुरुवात करतोय नितेशला चांगला टप्पा मिळालेला आहे। पहिल्या मॅच मध्ये देखील 2 ओव्हर्सच्या स्पेल मध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि विकेट टेकर गोलंदाज आहे। अर्ली ब्रेक थ्रू देण्यासाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं। डॉट बॉलने आपल्या षटकाला सुरुवात त्याने केली आहे। ओव्हर द विकेट अक्षय समोर यावेळेला ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला। मिड विकेटला बॉल येतोय। एक धाव तिथे मिळेल। राजाने देखील मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि महेंद्र मागेचा वेल फिनिश मागच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि गोलंदाजी करत असताना नितेशने खूप चांगली करामत केली होती। आणि एकीकडे आपण जर विचार केला तर रामवाडी कवा टीम मध्ये अक्षयचा खेळ असेल, किरणचा खेळ असेल, धीरज मडवीचा खेळ असेल, ज्या खेळाडूंनी खूप चांगली फलंदाजी केली आणि एक फार मोठा टार्गेट सेट केला होता तिसगाव आणि खडे गोलिवलीच्या विरोधात आणि त्या टार्गेटचं संरक्षण, त्या धावांचं संरक्षण त्यांनी केलं होतं। एक मोठा विजय मिळून ते दुसऱ्या फेरीमध्ये आहेत। यावेळेला मिस्टामिक बॉल हवेत आहे लॉंग ऑफला। शुभम गुदवी या खेळाडूकडनं चुकी झालेली आहे। फार फ्लो जो जसा वेग त्याचा होता त्याचा फ्लो त्याला थांबवता आला नाही आणि त्याच्याच मुळे झेल त्याला पकडता आला नाही। सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट। अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील। यावेळेला पुन्हा मिस्टामिक बॉल हवेत आहे। कीपरकडे बॉल येतोय। पुन्हा फक्त एकच धाव। सिंगल न स्कोर पुढे जात असताना धाव फलकावरती धावा तुम्ही पाहताय 3 धावा आता लागल्यात। हा सामना 4 ओव्हरचा असेल याची नोंद असू द्या। आणि आता लास्ट ऑफिशियल कॉल पोगाव भादवड टीमला असेल। जसं पहिलं सत्र संपेल टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय। वेहेले मानकोली संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे। पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट। नितेशचा बॉल यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून खेचून खेळायचं होतं आणि समोर बॉल आला। मिड विकेटला प्रयत्न केला परंतु स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला पकडला। फलंदाज होतोय बाद। फायनली विकेट मिळवली आहे नितेशनं। विकेट टेकर गोलंदाज पुन्हा या मॅच मध्ये विकेट मिळवून देत असताना ज्या प्रकारे फटका त्याने खेळला परफेक्शन नव्हतं। फटक्या मागे त्याला मिड विकेटला खेळायचं होतं परंतु बॉल आला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये बरोबर साइड स्क्रीन समोर कॅमेरा समोर तो झेल पकडला। त्या ठिकाणी राजानं शुभमनं एक चुकी जरूर केली या षटकामध्ये परंतु विकेटची भूक आहे या गोलंदाजाला। तो विकेट वाचून राहूच शकत नाही आणि फायनली नितेशनं विकेट आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे। यंगस्टर बघा एखाद्या वेळेला एखाद्या गावामध्ये एक मोठ्या लेवलचा क्रिकेट खेळणारा खेळाडू असतो त्या गावामध्ये यंगस्टर आपोआप तयार होत असतात। त्याच्या गावातील सिनियर खेळाडूला फॉलोअप घेऊन त्याचा तो खेळाडू खेळ करत असतो। पुन्हा विकेटची संधी आहे। राजा आणि शुभम दोन्ही खेळाडू धावतायत। ओहो पुन्हा मिस्टेक। कॉलिंग या ठिकाणी झालेली नाहीये। असं वाटतं की शुभमचं कॉन्सन्ट्रेट थोडंसं बाजूला आहे या मॅच पासून। ज्या प्रकारे त्याच्याकडनं चुका होत आहेत। खरं तर आउटफील्ड मधील तोही एक चांगला खेळाडू आहे आणि या मैदानावर विशेषतः त्यानं नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे। जीवनदान धीरजला मिळालं ज्या धीरजनं मागच्या सामन्यामध्ये लागोपाठ 2 षटकार लगावले होते। नितेश 2 वेळा त्याच्या ओव्हरमध्ये झेल सुटल्या। 1 विकेट त्याला मिळाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 5वा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। शुभमचा आजही तो डाव आठवतोय पद्मावती चषक ज्या वेळेला याच मैदानावर टेनिस बॉलचं सुरू होतं। अफलातून इनिंग शुभम गुळवीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली होती परंतु आज थोड्याशा चुका होत आहेत ह्याच नानकरच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर। सेकंड ओव्हर राजा गुळवी येतोय गोलंदाजी करण्यासाठी। या बॅटल मध्ये आता मजा येणार आहे कारण सातत्याने हे दोघी जण
सोबतच सराव करत असत. फार वेळा आपण या दोन्ही खेळाडूंना बघत आलेलो आहोत. यावेळेला फोर्स केल्या समोर शुभम पुन्हा डाऊन दी बॉल. ओहो पुन्हा मिस्टेक, पुन्हा एकदा चुकी झाली आहे. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. शुभम कडनं तिसऱ्यांदा आपण पाहतोय की कॅच सुटली आहे. यावेळेला हाय जंप घेत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न केला. बॉल त्याच्या हातातून निसटला. षटकार. बरोबर त्याच्या हातामधून बॉल निसटला आणि थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पडला. बाउंड्री रोफवर. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. पुढचा बॉल. ओहो यावेळेला फुल टॉस होता. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 12 धावा तुम्हाला बघायला मिळतात. या वर्षामध्ये सर्व काही घडते. इंडियन प्रीमियर लीग मध्ये 18 वर्ष ज्या संघानं वाट बघितली ट्रॉफीची, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ज्या संघानं ट्रॉफी जिंकली, आणि आता असं वाटतंय की WTC मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये 27 वर्षानंतर साऊथ आफ्रिकाकडे देखील टायटल जाणार आहे. लवफुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एक जाव इथे मिळाली आहे. स्ट्राइक रोटेट करत असताना स्कोर एका धाव्याने आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 14 धावा, 13 धावा असतील. यस, दोन्ही बॉलवर सिंगल्स आपल्याला बघायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. दुसऱ्या फेरीमधील सामना. एक मॅच जिंकून आलेले दोन्ही टीम्स. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला पूल करायचं होतं. बॉल आता वेकंड एरियामधून निघून चाललाय मागे. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलवरती झपाटला आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 15 धावा आपल्याला बघायला मिळतात. 15 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल राजा गुलवी ओव्हर द विकेट. हो यावेळेला ऑन साइडला पूल केलाय, खेचून मारलाय. जबरदस्त फिल्डिंग शुभम गुलवीची. अक्षरशः झपाटला बॉलवर अफलातून क्षेत्ररक्षण. रन्स वाचवल्यात आपल्या टीमसाठी. फक्त मिळेल एकच धाव. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अक्षरशः झपाटला एक फ्रेम मध्ये येताना शुभमला आपण पाहिला आणि 3 धावा आपल्या टीमसाठी त्यानं वाचवल्यात. राजा गुलवी वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डोळे झाकून हा फटका खेळायचा होता. डोळे झाकून तुम्ही स्वप्न बघू शकता, क्रिकेट नाही खेळू शकत. 2 षटकांचा केस समाप्त. 16 धावा धावफलकावरती. 16ला 1 गडी बाद. 8.00 च्या सरासरीने धावा जोडल्या जातात. 16 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 4 ओव्हरची मॅच आहे. 8च्या सरासरीने धावा जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर फक्त 32 दिसतोय. मी फक्त का म्हणालो तर 32 धावा इथे पुरेशा नाहीयेत.
कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये महेंद्र, राजा, शुभम, उज्ज्वल असेल, चांगली बॅटिंग लाईनअप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथून 40+ 45 45 50 हा आकडा तुम्हाला बघावा लागेल, तेव्हा तुम्ही या मॅच मध्ये फाईट बॅक करू शकता. कारण बॉलिंग अटॅक मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भरपूर सारे रन्स कन्सीड केल्या होत्या रामवाडी कवाड या टीमनं, त्याच्यामुळे त्यांना इथून आता जास्तीत जास्त रन्स बनवाव्या लागतील. तसंही क्रिकेटच्या खेळामध्ये कोणती धावसंख्या मोठी नसते, कोणती धावसंख्या छोटी नसते. जो चांगला खेळतो त्याचा विजय होत असतो. यानंतरचा जो सामना होणार आहे पोगावाडी भादवाड एकत्रित होऊन हे दोन गाव आज खेळणार आहेत आणि त्यांच्या विरोधात मानकोली आणि वेहले. दोन्ही कॅप्टन पहिलं सत्र जसं संपतोय तसं आपण टॉस या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी शुभम, स्ट्राइक एंडला बॅटर असेल अक्षय कासा. शुभमचा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता, जागेवरून खेळायचा प्रयत्न केला आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय डॉट बॉल. अक्षय मागच्या मॅच मध्ये जसा खेळला तसा खेळ, मात्र तो प्रॉमिसिंग खेळ या मॅच मध्ये त्याला आतापर्यंत करता आलेला नाहीये. सातत्याने तो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय, फुटवर्कची कमतरता बघायला मिळालेली आहे. खरं म्हणजे एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. हो हो हो, यावेळेला क्लीन बॉल, परफेक्टली यॉर्कर, ट्रिपल आउट उद्ध्वस्त केलाय. आणखी एक फलंदाज आउट होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग. ओहो, थोडासा स्विंग घेऊन आतमध्ये बॉल आला आणि थोडासा लो होत असताना खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अक्षय दुसऱ्यांदा, पहिल्या मॅच मध्ये देखील बोल्ड झाला होता, ज्या वेळेला तो स्वीप करण्याचा प्रयत्न त्याने केला, अराउंड लेग बोल्ड झाला आणि यावेळेला खडे खडे समोर लॉफ करायचं होतं आणि परफेक्टली यॉर्कर. उंचीचा फायदा शुभम गुळवे उचलतोय. पूर्ण लांबीचे बॉल हाताळत असताना हाय आर्मनं बॉल डिलिव्हर करत असताना तो हाय आर्मनं डिलिव्हर करतोय. त्याची जी उंची आहे त्याचा फायदा तो जरूर उचलतो. यावेळेला समोर बॉल उडवलाय लॉंग ऑफ कडे, नयन डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक. विकेट गॉन, अनदर विकेट गॉन. लागोपाठ 2 विकेट्स घेतल्या. क्षेत्ररक्षणामध्ये शुभम कडनं भरपूर साऱ्या चुका झाल्या, परंतु आता यावेळेला गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेली आहे. अफलातून गोलंदाजी त्यानं केली आहे. महत्वाचं म्हणजे लागोपाठ 2 विकेट्स त्याच्या नावे आपल्याला बघायला मिळतात. अक्षय आणि त्याच्या पाठोपाठ तुम्ही पाहतायत दक्ष हा खेळाडू देखील बाद झाला आणि आता नवीन बॅटर करण ऑन हॅट्रिक. एक हॅट्रिक आपल्याला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बघायला मिळाली आहे. हा बॉल सर विकेटच्या वरनं निघून जातोय. क्षेत्ररक्षण ज्या वेळेला चुकीचं झालं, शुभम कडनं 3 कॅचेस सुटल्या, त्यावेळेला चर्चा सुरू होती की शुभमचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं भंग झालंय. तो या मॅच मध्ये पूर्णपणे दिसत नाहीये, परंतु काय पलटवार त्याने केलेला आहे आणि सर्वांनाच तोंडावर बोट ठेवायला लावलाय. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल कंट्रोल नव्हता. या फटक्या मागे एकसा बाउन्स होता या चेंडूवरती. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर 1 धावेने आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 17 धावा. 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालेली आहे. बेस्ट बॉलिंग. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला कटर होता, आउट स्विंगर होता का हे आता आपल्याला लाईव्ह मध्येच कळणार आहे, स्क्रीनवर बघायला मिळणार आहे. कॉमेंट्री बॉक्स थोडासा वाईडिश आहे, त्याच्यामुळे बॉल परफेक्टली कुठे मूव्ह होतो. यस, आउट कटर, आउट स्विंगर थोडासा हलकासा बाहेर निघणार होता आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. याचबरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17ला 3 गडी बाद. 17 for the loss of 3 wicket after 3 over. You are watching biggest cricket tournament. 7-star present Rubber Ball Trophy 2025.
7 स्टार हे 7ही सितारे ज्यांनी नवीन व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला या विभागातीलच नव्हे तर या ठाण्यातील अनेक ग्रामीणच्या संघांना एक नवं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केलेला आपले सर्व 7 स्टार ज्यांची मेहनत ज्यांचे अपार कष्ट या स्पर्धेमागे अंतिम षटक महेंद्र येतोय महेंद्रचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉफ यावेळेला पुन्हा लेग ब्रेक लेग ब्रेक टाकतोय एका स्लीप सह सध्या महेंद्र गोलंदाजी करतोय बॉल बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न फार कमी रेअरली आपण पाहतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाज स्लीप घेतो परंतु त्याचे बॉल तेवढे वळतायत हे पहा पुन्हा एकदा जबरदस्त ब्रेक होऊन बॉल बाहेरच्या दिशेने निघाला आता अशी गोलंदाजी बघितल्यानंतर आता टेनिस क्रिकेट रसिकांना प्रश्न पडला असावा की महेंद्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये व्यावसायिक लेवलला गोलंदाजी का करत नाही त्याच्याकडे क्षमता आहे त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे पहिल्या मॅच मध्ये देखील त्याची गोलंदाजी आपण पाहिली पुन्हा एकदा बॉल थांबून आला परंतु तो जास्त बाहेर वळाला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 22 शेवटच्या 3 बॉल या डावामध्ये शिल्लक यानंतर टॉस केला जाईल पोगावाडी भादवड संघ कर्णधार आणि त्यांच्या विरोधात वेहेले मानकोली संघ कर्णधार टॉस साठी यावेळेला क्विकर वन थोडासा वेगाने बॉल टाकलाय खांद्याचा वापर मिड विकेटला बॉल येतोय एकच धाव त्या ठिकाणी मिळेल सध्या पीटीसी मध्ये देखील आता क्रिकेट सुरू झालेलं आहे आणि हा संघ खरं तर वाशेरे म्हटलं तर पीटीसी पडगा टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असलेला संघ ढोलेच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा सुरू आहे रबर बॉलची आणि निंबवली संघ भिवंडी ग्रामीण मधील एक नामांकित संघ म्हणून या संघाची ओळख आहे समोर धीरज असेल मोठा फटका खेळावा लागेल धीरजला परंतु हा बॉल इथे पुन्हा एकदा लेग ब्रेक अक्षरशः थांबतोय बॉल विकेटवर पडल्यानंतर किती चांगला ग्रीप होतोय आणि त्यातलं त्यात त्याला बाउन्स मिळतोय आणि त्याच्याचमुळे फलंदाज चाच पळताना दिसला जबरदस्त गोलंदाजी शेवटचा बॉल 23 रन्स ऑन बोर्ड शेवटचा बॉल आणि बरोबर पुढे टाकला स्लॉट मध्ये होता फलंदाजाच्या भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे शेवटच्या बॉलवर येतोय घणाघाती प्रहार षटकार या ठिकाणी आला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 29 आणि 30 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता वाशेरे निंबवली संघाला वळी आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत पोगाव भादवड हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि एका बाजूला वेहेले मानकोली हा संघ पाहायला मिळेल मॅच असेल 5 ओव्हरची दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या वेहेले मानकोली संघ कर्णधार आपण टॉस साठी या पोगाव संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत
वेले आणि मानकोली संघ कर्णधार, पोगाव आणि भादवड संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस आपण करणार आहोत आणि त्यानंतर दुसरा डाव आपल्याला बघायला मिळेल जे ते 30 धावांचं लक्ष्य. अनंत केने आमच्या स्पर्धेचे आयोजक, 7 स्टार मेंबर, यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस या ठिकाणी कंप्लीट करतोय आणि पोगाव संघ कर्णधार तुषार शेळकेनं टॉस जिंकलाय. मॅच 5 ओव्हरची आहे. दोन ओव्हर पर्यंत निर्णय कळवणं अनिवार्य असेल. तर जाऊया आपण पुढील सत्रामध्ये. आता जे ते 30 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता करूया आपण बदल. ऐकूया योगी सरांचा दमदार आवाज. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु इथून सुद्धा मात्र आज सामन्यावरती वापसी करू शकतात कवाड रामवाडे या संघकरण. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर फक्त 29 धावा जोडल्या गेल्या. कारण कुठलाही फलंदाजाचा आपण जर विचार केला तर मात्र कॉन्फिडन्सने खेळला नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी आपण जर पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिली तर सर्वांनीच जबरदस्त कामगिरी केली. नितेश, राजा गुलवी, शुभम गुलवी शेवटच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर मायटे महेंद्रवरती थोडासा प्रहार पाहिला आपण. कारण त्याच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावा त्याने खर्च केल्या. परंतु आता 30 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी पाहू शकाल सलामीची जोडी रितेश आणि राजा गुलवी. सध्या आपण पाहतोय राजा स्ट्रायकिंग एंडला आहे, रितेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि गोलंदाज मिस्टर किरण मडवी पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला होता. अष्टपैलू कामगिरी त्याची पाहिली. परंतु आता 30 धावांचं संरक्षण मात्र या ठिकाणी करायचं आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केल्याचा प्रयत्न राजा गुलवीच्या पतीने पाहायला आपल्याला. मिस्टामिक स्ट्रोक आणि लॉंग ऑन वरती विकीच्या माध्यमातून एक जबरदस्त झेल. अप्रतिम कामगिरी करणची पाहिली आपण. कारण पहिल्या चेंडूवरती सफलता आपल्या संघाला प्राप्त करत असताना पाहू शकाल 20 सेफ मध्ये केल्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. भरपूर वेल चेंडू हवेत राहिला आणि पहा विकीचं जजमेंट सेलिब्रेशन पाहायला मिळालं. परंतु कुठेतरी मनामध्ये खंत असावी. कारण ज्याप्रमाणे लक्ष उभारायचं होतं त्याप्रमाणे उभारला नाही. परंतु म्हणतात ना जे आपल्या पुढे समोर आहे ते आपण कशा अर्थीने वाचू शकतोय त्याचा तुम्हाला आता इथे विचार करावा लागेल. जरूर 30 धावा तुम्हाला मात्र या ठिकाणी त्या धावांचं संरक्षण करायचं आहे. त्या धावा आपण कशा वाचू शकतोय, कुठल्या प्रकारचे प्लॅनिंग आपण करू शकतोय त्या अनुषंगाने तुम्ही जर खेळ तिथे साकारला तर या 30 धावातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी डिपेंड करू शकता. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र आज या सामन्यामध्ये कवाड रामवाडे या संघाला प्रयत्न करावे लागतील. शून्यावरती पहिला धक्का शून्यावरती बाद झाला राजा गुलवी. एक मोठा धक्का मित्र म्हणेन वाशिरे निंबवली संघाला. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. नव्याने सुरुवात करावी लागेल. दीपेश तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन पोझिशन जेव्हा आपण पाहतोय त्यावेळी या क्रमांकावरती जो खेळाडू होतोय त्याच्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चेंडू पडल्यानंतर अचानक बाउन्स झाला आणि त्याच बाउन्स वरती फलंदाज दीपेश पूर्णपणे बीट होतोय. डॉट चेंडूची सांगता. शॉट थर्डमॅन आहे, शॉट फाईन लेग आहे आणि बाकी सर्वच आपण खेळाडू जर पाहिलं तर सेमी रेषेवरती अगदी आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी सज्ज आहेत. अजून एक चांगला चेंडू बॅटची कडा आणि विकेट किपर अक्षय कासर कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. दुसरा धक्का लागतोय टीम निंबवली वाशिरे संघाला. वेगवान चेंडू होता. लीडिंग एज लागली. रिप्ले मध्ये पाहू शकाल लेफ्ट ऑफ विकेट ना पुन्हा गोलंदाज मार्गस्थ झाला. थोडस वजन बॅकफुटला ट्रान्सफर केलं होतं परंतु खराब शॉट सिलेक्शन. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात सध्या आपण पाहतोय गोलंदाज किरण मडवी आपल्या संघाला देतोय. कारण आतापर्यंत एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाजी सध्या आपण पाहतोय कुठलाही दडपण नाहीये.
दोन सफलता सध्या त्याच्या नावावरती राहिल्या. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने एक सफलता प्राप्त केली होती. विकेट टेकर म्हणून ओळख त्याची निर्माण स्वतःची त्यांनी या स्पर्धेमध्ये तयार केली. न्यू बॅटर चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय स्टॅकिंग एंडला. हुक केला, जबरदस्त फटका, अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिला. अगदी 6 धावांसाठी येतोय षटकार. किती विकेट्स पडलेले आहेत त्याचा मला फरक नाही. माझ्याकडे जी गुणवत्ता आहे, माझं जे नैसर्गिक खेळ आहे ते मी आज साकारणार आणि त्याच अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती षटकारानं आपल्या संघाचं आणि आपलं वैयक्तिक अकाउंट फलंदाजानं मात्र त्या ठिकाणी ओपन केलेलं आहे. जबरदस्त शॉट सिलेक्शन. दोन बाद 6. आता मात्र पाहू शकाल चेंडूला अगदी समोरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर उजव्या स्टिकच्या चेंडू बाहेरून निघून गेला. त्याचमुळे दोन्ही पंचांची आता आपल्याला समांतर पाहायला मिळत आहेत. पहिली अवांतर धाव गोलंदाजाने खर्च केली. वाईटच्या स्वरूपात 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी इथून आपण विचार केला तर 23 धावांची अजूनही आवश्यकता. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर मायटीचं येणं बाकी, शुभम गुलवीचं येणं बाकी, उज्ज्वल शेलारचं येणं बाकी. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे निंबोली वाशिर संघाचा. आपण विचार केला तर ऑन साइडला टर्न केलाय, अगदी जमिनीच्या साह्याने मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन. फक्त मिळेल धाव 1. 8 धावा धावफलकावरती. यानंतर अजून एक मोठी मॅच तुमच्या भेटीस येणार आहे. अगदी टारकास्ट त्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल. वेले मानकोली विपक्ष भादवड पोगाव. पोगाव संघाने टॉस जिंकलाय परंतु अजूनही निर्णय पेंडिंग आहे. सरळ बॅटर लॉफ केलाय, तिचे सुंदर कडक फटका, अगदी क्लास पाहायला मिळतो या फटक्यावरती रितेश. परंतु लॉंग ऑफ कडे फिल्डर तयारीत असल्या कारणानं फक्त धाव मिळेल 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किरण मडवीनं 2 सफलता प्राप्त केल्या आणि धावा खर्च केल्या 9. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळणं बाकी. विजयासाठी 21ची गरज. 7 स्टार ट्रॉफी 2025 सध्या आपण हे पर्व पाहतोय. तिसरं पर्व आहे पावसाळी क्रिकेटचा. आपण विचार केला तर पहिल्या पर्वामध्ये आपण जर पाहिली स्पर्धा वन डे होती. या विभागातील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. मागील पर्वामध्ये लीग मॅचेस आपण पाहिल्या. 8 संघ मालक 8 संघाची निवड आपण केली आणि या सत्रामध्ये 2 गावातील 1 संघ एकत्रित येऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशी संकल्पना मी पहिल्यांदा वाशिरेच्या मैदानावरती पाहिली होती. वाशिरे संघाने अशा प्रकारची स्पर्धा भरवली होती आणि या विभागातील ही दुसरी स्पर्धा आहे. 2 गावातील 1 संघ एकत्रित येऊन खेळतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू चालला मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट. दूरचा प्रयत्न धोका होऊ शकेल परंतु फेकी थोडीशी रॉंग ऑन आली. त्याचपुढे मात्र 2 धावा सहजपणे त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि तसं आपण जर रितेशचा विचार केला तर एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये करण्यामध्ये वास्तव्य आहे. सातत्याने त्याच्याकडून आपण डबल, सिंगल, डबल, तिहेरी या धावा आपण पाहत असतो. त्याच्यावरती आता मात्र कुठे रितेश विश्वास दाखवतो या सामन्याचा आपण विचार करत असताना. हो, आता मात्र पावसाचा फटका चांगला केलाय परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे. सरळ चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन लँडिंग झालाय आणि अखेर निंबवली वाशिरे संघाला लागणार हा 3रा धक्का. कनेक्शन चांगल्या प्रमाणे पाहिलं परंतु कुठेतरी गॅप सिलेक्शन प्रॉपर नाहीये. जिथे फिल्डर होता त्याच फिल्डरला मात्र फलंदाजाने शोधलं आणि अखेर त्या फिल्डरला कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. 11ला 3 सध्या आपण परिस्थिती पाहतोय वाशिरे निंबवली संघाची. आणि ज्या खेळाडूची आपण चर्चा सुरू ठेवली होती आय थिंक तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. महेंद्र माघे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर आता खूप पुढे गेलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. ऊन सावली सध्या आपण पाहतो या लफंडाव सुरू आहे. वातावरणामध्ये वारंवार चेंजेस होतोय परंतु सामन्यामध्ये चेंजेस करायचं असेल तर याच प्रमाणे गोलंदाजी तुम्हाला करावं लागेल. परंतु इथे फटका लाजवाब लॉंग ऑफ आहे. त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय आणि आलाय मायटीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती हानाघाती प्रहार करणारा हा मॅक्झिमम षटकार.
ऑफस्टिकला चेंडू होता, स्लाइस केलाय, जबरदस्त बॉटमहँडचा वापर आणि चेंडूने केला या ठिकाणी हवाई सफर. कडक शॉट. विकी पुन्हा एकदा, पुन्हा मात्र या ठिकाणी फटका हवेत केल्याचा प्रयत्न. इथं महेंद्रची विकेट धोक्यात. लॉंगॉफचा पिल्लर चेंडूच्या खाली. इथून या मॅचला कलांटी मिळू शकेल का? ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यात विकीने कमबॅक केलं होतं, एक्झॅक्टली एका षटकाच्या स्पेल मध्ये 3 सफलता त्यांनी प्राप्त केल्या होत्या आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तीच अपेक्षा आहे कवाड रामवाडी संघाला आणि त्याच अपेक्षापूर्वक गोलंदाजी करतोय. हा झेल पाहू शकाल, हा झेल आहे त्या सामना पकडलाय टीम कवाड रामवाडी संघाला. याचा उत्तर कदाचित आपल्याला थोड्या वेळाने मिळेल, परंतु या विकेट्स नंतर कुठेतरी विजयाच्या आशा आता मात्र कदाचित जागृत झाल्या असतील कवाड रामवाडी संघाच्या. 17ला 4 अजून विजयासाठी 13 धावांची गरज आहे आणि चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. आपण जर विचार केला तर 14. या सामन्याचा आपण विचार केला तर दुसऱ्यांदा झेल धीरज मडवीने मात्र त्या ठिकाणी प्राप्त केला. चांगला कॅशियर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. न्यू बॅटर मिस्टर उज्ज्वल शेलार. अजूनही 13 धावींची गरज. 14 चेंडू शिल्लक. सरळ बॅटने लॉप केला, अगदी 20 मध्ये केल्याचा प्रयत्न. पुन्हा धीरज मडवी चेंडूकडे मात्र वाटचाल करतोय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. पहिल्या चेंडूवरती उज्ज्वलनं आपलं खातं उघडलं आणि संघाची आपण एकूण धावसंख्या पाहिली तर 18 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात. लो स्कोरिंग सामने आपण नेहमीच कधी आपण पाहत असतो एखाद्या स्पर्धेमध्ये, परंतु ते सामने सुद्धा मात्र इंटरेस्टिंग होत असतात. परंतु अशा प्रमाणे जर बॅटिंग झाली तर असं वाटतं की सामना लवकरात लवकर फिनिश होईल. ज्याप्रमाणे इथे चेंडूची लेंथ पाहिली, फुल टॉस होता आणि त्याच्यामध्ये फुल टोल वसूल केला फलंदाजानं. अगदी स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून चेंडूला पाठवलं आणि 6 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आणि आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. सामना कदाचित एका चेंडूवरती सुद्धा फिनिश होऊ शकतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, भविष्यवाणी आपण करू शकणार नाही. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी केल्या गेल्या त्या मात्र कुठेतरी चुकीच्या ठरल्या. न्यू बॉलर अक्षय कासार. 12 गोलंदाजांना करावं लागेल. फुलटॉस आहे, टर्न केला चेंडूचा अगदी वेगानं लॉंग लेग दिशेनं आपण पाहिलं तर डीप मध्ये प्रोटेक्शन आणि सहजपणे जोपर्यंत चेंडूला फेक करता येत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. एकतर्फा खेळ सध्या आपण पाहतोय आणि असं वाटतं की एकतर्फा विजय मात्र या ठिकाणी संपादित करू शकतील निंबोली वाशिरे संघ. कारण चेंडूची संख्या जास्त आहे, धाबांची संख्या कमी आहे. फक्त इथून विजयासाठी 3 धाबींची गरज. की तो विनिंग शॉट उज्ज्वलच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल का? ओहो, चेंज ऑफ पेस. चेंडूला येऊ दिलं, शेवटच्या मोमेंटला बॅट तोंड उघडला आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे. विजयाचा सावकार आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केला राजा गुलवी अँड हार्ड लक कवाड रामवाडी संघ. कारण आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झाले त्याबद्दल सबस्टार कमिटीच्या वतीने तुमचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. लगेच देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. चला, ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळलाय आणि फक्त त्याने 1 धाव खर्च केली, 2 सफलता प्राप्त केल्या, त्यांच्याकडून शुभ कार्य घडलं असं आपण म्हणू शकतो. आणि